नांदेड़ जिले के घने गांव इंडस्ट्रियल एरिया में बिजली विभाग की कथित लापरवाही के चलते एक मूक पशु की जान चली गई। खुले और जर्जर बिजली तारों से हो रहे करंट रिसाव की चपेट में आने से गाय की मौत हो गई। स्थानीय लोगों का आरोप है कि क्षेत्र में लंबे समय से बिजली लीकेज की समस्या बनी हुई थी और इसकी शिकायतें भी संबंधित अधिकारियों को दी गई थी, लेकिन समय रहते कोई कार्रवाई नहीं की गई। घटना के बाद नागरिकों और पशु प्रेमियों ने जिम्मेदार अधिकारियों के खिलाफ कड़ी कार्रवाई की मांग की है। महाराष्ट्र के नांदेड़ जिले के धने गांव इंडस्ट्रियल एरिया में बिजली के करंट की चपेट में आने से गाय की दर्दनाक मौत हो गई। प्रत्यक्षदर्शियों के अनुसार इलाके में बिजली के खंभों और तारों से लंबे समय से करंट रिसाव हो रहा था। स्थानीय लोगों का कहना है कि इस संबंध में कई बार शिकायतें भी की गई थी, लेकिन समस्या का समाधान नहीं किया गया। घटना के दिन गाय जैसे ही प्रभावित क्षेत्र से गुजरी, वह करंट की चपेट में आ गई और मौके पर ही उसकी मौत हो गई। घटना के बाद इलाके में आक्रोश फैल गया और लोगों ने महावितरण प्रशासन की कार्यप्रणाली पर सवाल उठाए। नागरिकों का दावा है कि जिस स्थान पर यह हादसा हुआ, वहां रोजाना बड़ी संख्या में लोग और बच्चे गुजरते हैं, जिससे बड़ा हादसा भी हो सकता था। लोगों ने जर्जर बिजली लाइनों की तत्काल मरम्मत और जिम्मेदार अधिकारियों पर कार्रवाई की मांग की। मीडिया 9 के लिए संवाददाता राहुल सरपाते की रिपोर्ट। वायर हे झालतं, पार्किंग झाली, पुरा जमिनीमध्ये करंट उतरला। गाय संध्याकाळी 6 वाजता रानातून आली, इथं आलं की शॉक लागली, पडली। इथं लाईनमॅन वालेचं काम चालूच होतं, त्यांच्या देखत झालेलं आहे ते सगळं। त्यानं गायीचा जीव जाताना त्यानं इथं होते, त्यानं सगळं बघलेत, सगळं इथून तिथून लाईन 4-5 पोलायला आहे। तीन पोलापासून इकडे खाली पुरा हे होतं। मग एमएसबी खात्याला जाऊन त्यांना माहिती दिली का? हा, सकाळी 11 वाजता एक बार जाऊन आले तर येतो म्हणले, तर रात्री एक वेळेस जाऊन आले, तर परवाच्या रात्री काल दुपारी गेले, मग अजून सांच्या पारी अजून 4 वाजता जाऊन। म्हणजे परवाच्या दिवशी ते लाईटच नव्हती, लाईट नव्हती, रात्रभर लाईट नव्हती। करंट कवा उतरलं होतं? काल सकाळपासून उतरलं। जय हनुमान सोसायटी धनेगाव। काल 11 वाजता गेले ऑफिसला आम्ही। कशासाठी? लाईट ऑफिसला आमच्या दारामध्ये करंट लागालाय आमच्या गेटला म्हणून आमचे बोलले, ते बोलले की सकाळी गेल्या, तर आम्ही ते म्हणले येतो म्हणले। आले, येऊन 2 जण आले, येऊन गेले, बघितलं, हात लावून खंब्याला बघितलं, येऊन गेले। मग नंतर म्हणले आम्ही 2 नंतर गेल्या, अजून 4 वाजता गेल्या, 4-5 ला, हो 4:30 ला गेल्या। मग 4:30 ला गेल्या, त्यावेळेस म्हणले आम्ही आल्याच म्हणले, नाही सर तुम्ही पहिलं चला म्हणल्या। मग घेऊन आल्या सरांना। मग तिथून गाय पळतच आली, आमच्या समोर आली होते, साहेब सुद्धा होते। गाय पळत आली की गेट मध्ये गेली कीच पडली, धाडकन शाट लागून शिनी। हा, आम्ही लय त्याला काकुलत केली की सर चला तुम्ही, लेकर बाळा हात, कोणाला काय होईल, चला सर चला सर, हो चला म्हणून मग सर आले। तर आम्ही 11 वाजता गेलतो तेव्हा नाही आलं कोणी, पाठवतो म्हणले, पाठवतो आम्ही 2 तासात पाठवतो म्हणले। जिम्मेदार लाईट लागली तर जिम्मेदार तुम्ही ऑफिसला धरता, आम्ही तुम्हाला 2 वेळेस आले आम्ही सर, तुम्हाला ये म्हणून आम्ही 2 वेळेस आल्या सर, तुम्ही आल्या नाही, मग आम्ही तुम्हालाच हे करणार ना। काल युळभर लाईट नव्हती सर, लाईट नव्हती। 10-15 माणसं एमएससीबीला 11 वाजता जाऊन आल्या, त्याने तिथंच पाहिले आणि गेले वापस। पुन्हा आणि हे करंट मारायला म्हणून पुन्हा 4 ला आणि 15 माणसं गेली, बाया कडी या खंब्यापाशी मारू लागलं, त्या या सगळ्याच तिथून खंब्यापाशी करंट मारू लागल्यामुळं 10-15 माणसं गेली। याल्याच आम्ही चला म्हणू लागले, मग 4 वाजता त्याला मोहरी घालून आणलं माणसाने, आणि आमचे ढोरं तिकडून चरून आले, त्याने तिथं उभे होते त्यावर टोकापाशी। मग त्याला इथं गाय आणण्याबरोबर मध्ये जाऊ लागली, पडली गाय, पडल्याबरोबर त्याला बोलून आणलो, दुसरे ढोरं या पोरानं बाहेर रोखले। किती वाजताची गोष्ट? संध्याकाळी 6 वाजताची कालची। लाईनमॅन समोरच होते, त्यांच्या समोर जीव गेला, पडली म्हणल्याबरोबर त्याला आणलं। कशामुळे पडली काय? शाट मारून खंब्यानं। खंब्यामधून करंट उतरलं होतं? हा, करंट उतरला होता।
दिली 9 वाजता दिली. मग केव्हा आलते लोक? पोलीस लोक आज सकाळी आता आलते 9ला 8:30ला. कोण कोण आलते? 2 जण आलते, रात्री 2 जण येऊन फोटो काढून घेऊन गेले. आज 2 पोलीसवाले आलते, येऊन पंचनामा केलाय. सकाळी 2 डॉक्टर आलते, डॉक्टरनं पाहिलं, त्याला फोन लावला पोलीसवाल्याला आणि मला काम मी चालू केलं, तुमचं तुम्ही एक पंचनामा करून मला रिपोर्ट द्या म्हणजे. मग आता काय पाऊल उचलणार तुम्ही? तुमचं म्हणणं काय आहे? आता आमचं म्हणणं म्हणजे आमची नुकसान झाली आहे, हे भरपाई MSCB-नं द्यावा. MSCB-च्या गलतीमुळे झाली हे सगळी भलं. त्याचे इथं जर दोन्ही तार एक झाले नसले तर हे नुकसान होत नव्हतं. कुठे झाले तारे? हे आता तुम्ही फोटो काढलेले तिथं स्वतः त्याने काढले, आम्ही बी समोर होतो ना काढायला. पार्किंग मुळे झालं समजा. हा, पार्किंग मुळे सगळं झालं. काही पडलं तरी उतरणं, असं काहीतरी झालं तर उतरते सर. आता हे काल उतरलं होतं करंट. हा, काल उतरलेलं होतं.